अ, रायगड जिल्हा परिषदेच्या आतकरगाव जिल्हा परिषद गटातून श्रद्धा अंकित साखरे आणि सासगाव पंचायत समिती गणातून देवयानी अजित देशमुख आणि खानाव पंचायत समिती गणातून भूषण सूर्यकांत पाटील असे 3 उमेदवार आम्ही दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरती हे तीनही उमेदवार निवडणूक लढतायत. आमची परिवर्तन विकास आघाडी आहे आणि परिवर्तन विकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिवसेना आमच्या सोबत आहे. अन्य काही मित्र पक्ष सोबत आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. म्हणजे मागची जी काय आम्ही निवडणूक जिंकली होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही निवडणूक जिंकली होती. आमचा जिल्हा परिषद सदस्य या मतदारसंघात होताच. शिवाय आता श्रद्धा साखरे ज्या जिल्हा परिषदेची निवडणूक लढतायत तर त्या सुद्धा पंचायत समितीचे मेंबर होते आणि त्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या सभापती म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय. आमचे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष अंकित साखरे यांचं चांगलं काम आहे. आमचे उपसरपंच अजित देशमुख असतील किंवा पलीकडचे उमेदवार भूषण पाटील असतील, या सगळ्यांचा जनसंपर्क अत्यंत चांगला असल्यामुळे प्रचारात आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आणि मोठा विजय आम्हाला या मतदारसंघात मिळेल याची आम्हाला खात्री आहे. विकासाच्या गप्पा मारतायत, त्यांनी खरं तर विकास काय केलाय हे दाखवलं पाहिजे. 5 वर्षे त्यांना संधी होती, जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी काम केलंय. त्यामुळे या मतदारसंघात अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. रस्त्यांची कामं असतील, पाणी योजनांची कामं असतील, अनेक पाणी योजना रखडलेल्या आहेत. तुम्ही जर का 36 मध्ये फिरलात तर 36 मधील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तर याची जबाबदारी कोणाची? आता तुम्ही सारसनमध्ये सारसनमधून सासगावला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. आपण ज्या ग्रामपंचायतीमध्ये उभे आहोत त्या आमच्या ग्रामपंचायतीची पाणी योजना सुद्धा गेली काही वर्ष रखडलेली आहे. या सगळ्याला जबाबदार कोण आहे? जर का विकास केला असा कोणी दावा करत असेल तर मग तो विकास आहे कुठं? तो विकास त्यांनी लोकांसमोर मांडावा आणि मतं मागावीत. वेगळ्या पद्धतीने राजकारण करून मतं मागण्याचा जो काही प्रयत्न ते करतायत तो केवळ विकास केला नसल्यामुळं त्यांना अशा पद्धतीने भूमिका घ्यावी लागते आणि अशा पद्धतीने लोकांसमोर जावं लागते.